नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब इन भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. अ, केंद्रीय गुप्तचर विभाग भरती असा 2025 साठी इंटेलिजंट ब्युरोकडून इथं वॅकन्सी असणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार इथं अप्लाय करण्यासाठी. एकूण इथं जी पदवी असणार याच्यासाठी असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 साठी वॅकन्सी असणार आहे. एक्झिक्युटिव्ह ग्रेड 2 साठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो 3717 पदांसाठी तर वॅकन्सी असणार टोटल. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. ऑल इंडियासाठी वॅकन्सी असणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती असणार आहे इंटेलिजन्स ब्युरो करून असणार आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याच्यामध्ये जी पदे जी असणार आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड ए साठी आणि त्याच्यानंतर ग्रेड 2 साठी आणि एक्झिक्युटिव्ह ग्रेड 2 साठी वॅकन्सी 2025 ची एक्झामिनेशन असणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हाइट केली असणार आहे. याच्यामध्ये डायरेक्ट आपल्या रिक्वायरमेंट असणारे पोस्ट असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 आणि एक्झिक्युटिव्ह ग्रेड 2 साठी. ओके. इंटेलिजन्स ब्युरो साठी. ओके. याच्यामध्ये मित्रांनो ऍप्लिकेशन जे दिलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. बेसिकली ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला नेम दिलेलं आहे. ओके. सगळ्यात आधी जनरल ग्रुप सी ची भरती असणार याच्यामध्ये सेंट्रल सेंट्रल जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी ची नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे टोटल इथं पोस्ट दिलेली आहे ती बघू शकता. लेवल 7 सॅलरी असणार आहे. 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. याच्यामध्ये 20% आपल्याला इथे बेसिक पे वगैरे संपूर्ण दिलेली आहे. नंबर ऑफ आपल्याला इथं वॅकन्सी दिलेली आहे. युआर साठी दिलेली आहे 1537 वॅकन्सी. ओके. ईडब्ल्यूएस ला 442 वॅकन्सी, ओबीसीला 946 वॅकन्सी, एससीला 566 वॅकन्सी, एसटीला 266 वॅकन्सी. टोटल इथे वॅकन्सी दिलेली आहे 3717. याच्यामध्ये असणारे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पासवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये नॉलेज वगैरे दिलेलं आहे आपल्याला संपूर्ण कॉम्प्युटरचं नॉलेज वगैरे आलं पाहिजे. 28-27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. अपर एज लिमिटमध्ये एससी कॅन्डिडेटला 5 वर्ष सूट असणार, ओबीसीला 3 वर्ष सूट असणार आहे. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार इथं अप्लाय करण्यासाठी. अशा पद्धतीचं एज लिमिट बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. कॅटेगरी वाईज वाचून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आपल्याला ग्रॅज्युएशन 10/8/2025 पर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये दिलेली आहे सर्व्हिस लेबरिटी दिलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला स्कीम दिलेली आहे, एक्झामिनेशन दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झामिनेशन असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला टाइम दिलेला आहे. याच्यामध्ये दिलेला आहे पेपर दिलेला आहे, रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 100 मार्कांची ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामिनेशन असणार आहे. एमसीक्यू टाईप क्वेश्चन आहे. 5 क्वेश्चन असतात. 5 त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेले असतात. याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन चॉईस करायचं असतं. एकूण इथं आपल्याला इथं असे 5 सेशन असणार आहे 5 पार्टमध्ये. याच्यामध्ये आपल्याला टोटल 1 मार्कासाठी एक क्वेश्चन असणार, 100 मार्कांसाठी असणार आहे. याच्यामध्ये करंट अफेअर्सचे क्वेश्चन असणार आहे, जनरल स्टडीजचे क्वेश्चन असणार आहे, त्यानंतर न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडचे असणार आहे, रिजनिंग अँड लोकल ॲप्टिट्यूडचे, इंग्लिश लँग्वेजचे 1-4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एक तासासाठी पेपर असणार आहे, 100 मार्क असणार आहे याच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर टायर 2 असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे 50 मार्कांसाठी. त्याच्यामध्ये निबंधासाठी 20 मार्क असणार आहे, इंग्लिशसाठी 10 मार्क असणार आहे, लॉंग आन्सर अँड टाईप क्वेश्चनसाठी 2 क्वेश्चन असतात 10 मार्कांचे, आणि अफेअर्स आणि इकॉनॉमिक्स सोशलसाठी इथं 20 मार्क असतात. टोटल इथं 1 घंट्यासाठी 50 मार्कासाठी इथं पेपर असणार आहे. इंटरव्ह्यू असणार आहे, त्याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी आपल्याला टाइम 100 मार्क असणार आहे. ते 3 शिक्षण आपल्याला पास करायचे आहे. त्याच्यामध्ये सिटी दिलेली आहे, सिटी ऑफ एक्झामिनेशन. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे. सिटी वगैरे 5 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे चॉईस करायचे. 5 सेंटरला चॉईस करायचे आहे. जसं की इथं ऑल इंडियामध्ये असणार आहे सेंटर्स. ओके. आपल्याला बघून घ्यायचे ते 5 सेंटर कोणते चॉईस करायचे आपल्या राज्यामध्ये. ओके. इथं बघून घ्यायचं आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे वाचून घ्यायची. आपल्याला एक्झाम सेंटर चॉईस करून घ्यायचे 5 सेंटर्स. ओके. त्याच्यानंतर टायर 1, टायर 2, टायर 3 म्हणजे आपल्याला पेपर 1, पेपर 2 आणि इंटरव्ह्यू आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. 1-4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि कॅटेगरी वाईज माहिती वगैरे दिलेली आहे. टायर 1 इथं क्वालिफाय करण्यासाठी इथं दिलेली आहे संपूर्ण अशी कट ऑफ दिलेली आहे. ओके.
तुम्ही बघू शकता 33% वगैरे कसे असणार आहे. विवाहासाठी 35%, ओबीसीसाठी 34% SC/ST साठी 33% आणि इथं एक सर्व्हिसमॅनला इथं 35% आणायचे आहे. ओके, इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याबद्दल पण तुम्ही बघू शकता. आता इथं टायबद्दल, केसबद्दल माहिती दिलेली आहे, ती वाचून घ्यायची आहे आणि आपल्याकडे डेट वगैरे दिलेली आहे. आता ऑनलाईन ओपनिंग झालेली आहे याची 19/7/2025 पासून तर 10/8/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, लास्ट डेट आपल्याला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. पेमेंट फीससाठी इथे 2 दिवस जास्त टाइम दिलेला आहे. बँकिंग ओव्हरसाठी 12/8/2025 पर्यंत. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. याची वेबसाईट लिंक तुम्हाला देऊन दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यामध्ये जनरल आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे, जसं की ॲग्री करून घ्यायचं. इथं साइन अप रजिस्ट्रेशन करताना आय ॲग्री आणि संपूर्ण माहितीचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये 52 वीकबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती दिली. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट 52 वीक अगोदरचा पाहिजे आहे. ओके, 12 वीकचा अगोदर. त्यानंतर इथं आपल्याला क्लास 10, क्लास 12 आणि ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेशन द्यायची सगळी माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेकआउट करून टाकायचा आहे. जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून नोटिफिकेशन आली तर तुम्हाला ते डायरेक्टली भेटेल. स्टेज 1 असणार याच्यामध्ये आपल्याला ॲग्री करायचं चेकबॉक्समध्ये. त्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. स्टेप 2 मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे अशाबद्दल. ओके, त्यानंतर कॅन्डिडेटला इथं दिलेलं टेक्निकल क्युरीज ऑनलाईन आपल्याला ॲप्लिकेशन हेल्प डेस्क त्या पोर्टल अँड लॉग इन अँड कॉन्टॅक्टसाठी हेल्प डेस्क दिली आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्ही इथं कॉल करू शकता. ओके, चांगली पॉझिटिव्ह असतात. ईमेल ॲड्रेस वगैरे, मोबाईल नंबर इथे दिलेला आहे त्यांचा संपूर्ण माहिती. एक्झामिनेशन फीज जी असणार आहे याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन फीज असणार आहे ₹100 असणार आहे. प्रोसेसिंग फीज आणि चार्जेस ₹550 असणार आहे. ओके, जसं की इथं ऑल कॅटेगरीसाठी तर ₹550 असणार आहे आणि इथं मेल कॅन्डिडेट UR OBCसाठी इथं ₹100 एक्झामिनेशन फीज असणार आहे. टोटल इथं ₹650 तर लागणार आहे आपल्याला. SC/ST कॅन्डिडेटला जे असणार आहे, एक सर्व्हिसमॅनला ते ₹100 असणार आहे. 550 प्रोसेसिंग फीज आपल्याला असणार आहे सगळ्यांसाठी. ओके, तो मोड ऑफ पेमेंट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं करून टाकायचं. तर पेमेंट वगैरे भरून घ्यायचे आहे आणि इथं दिलेलं आहे क्लोजिंग डेट वगैरे दिलेलं आहे 10/8/2025 पर्यंत. ओके, SBI कडून आपल्याला चलन फीज भरायची आहे. जनरल इंट्रोडक्शन वगैरे इथं माहिती दिलेली आहे आपल्याला. मॅट्रिमोनियल सर्टिफिकेशन लागणार डेटा प्रूफसाठी अशी माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर इथं आता पुढे जाऊया आपण आता मित्रांनो. वॉर्निंग वगैरे दिलेली आहे, इथं वाचून घेऊ शकता तुम्ही. इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे खाली. अशा पद्धतीची माहिती वगैरे दिली आलेली आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार जॉब डेट असणार आपल्यासाठी. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ग्रेड ए आणि ग्रेड बी मध्ये आपल्याला जॉब करण्याची सुवर्ण संधी असणार आहे. सॅलरी पण आपल्याला चांगल्या प्रकारे इथं बघायला मिळेल. 44,000 पासून 1,42,000 आपल्याला इथं सॅलरी इथं बघण्यात मिळते मित्रांनो. ओके, तर जास्तीत जास्त मित्रांना आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि PDF फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. टेलिग्रामची, व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईन. ओके, आणि जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाहीतर मला इंस्टाग्रामला, फेसबुकला मेसेज करा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्यानंतर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनल पहिल्यांदा तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.